Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. चौकशी समितीमध्ये दोषी आढळलेल्या आणि तात्काळ फौजदारी कारवाईची गरज असलेल्या प्रकाश बोथे राहणार अकोला यांच्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून आरोग्य उपसंचालक अकोला डॉक्टर कमलेश भंडारी यांचे हात थरथरत आहेत का, असा महत्त्वपूर्ण प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय. प्रकाश बोथे हल्ली मुक्काम अकोला गोरक्षण रोड परिसर अकोला यांच्यावर जी विभागीय चौकशी बसवण्यात आली होती त्या अहवालात अत्यंत गंभीर असे निष्कर्ष समोर आलेले आहेत. त्यामुळे प्रकाश बोथे ही आरोग्य विभागाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड आहे हे सिद्ध होत आहे. असं असताना देखील प्रकाश बोथे चौकशी समितीशी अत्यंत असहकार करत आपली मुजोरी सिद्ध केली आहे. त्यानुसार एकच म्हणावेसे वाटते की प्रकाश बोथे हे चोर आणि वरुण शिरजोर या उक्तीप्रमाणे वागणारे मुजोर व्यक्तिमत्व आहे. सन 2019 साली भांडारपाल या पदावर शैक्षणिक पात्रता आणि बौद्धिक लायकी नसताना देखील प्रकाश बोथे हे कार्यरत झाले. अर्थात बोथे यांना या पदावर नियुक्ती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील गंभीर स्वरूपाची कारवाई होणं गरजेचं आहे. कारण नियमात बसत नसतानाही करण्यात आलेली ही नियुक्ती नक्कीच अर्थपूर्ण देवाणघेवाण झाल्याशिवाय झालेली नाही हे सिद्ध आहे. भांडारपाल पदावर कार्यरत झाल्यानंतर बोथे यांनी भ्रष्टाचाराची एक अनंत अशी मालिका सुरू केली आहे. प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार करत मोठ्या प्रमाणात जिल्हा रुग्णालयाला चुना लावण्याचं काम केलंय. प्रकाश बोथे यांनी कशात भ्रष्टाचार केलाय हे आम्ही पुढच्या अंकात सविस्तररित्या मांडला आहे. आता मुद्दा हा आहे की बोथे यांची तक्रार झाल्यानंतर आणि या संदर्भात चहूबाजूंनी दबाव आणला गेल्यानंतर अखेर बोथे यांची विभागीय चौकशी करण्यात आली. या विभागीय चौकशी दरम्यान स्वतःची बाजू मांडण्यासाठी बोथे यांना बोलवणे पाठवण्यात आलं होतं. परंतु भ्रष्टाचार करून प्रचंड माजलेल्या आणि गेंड्याच्या कातडीचे बनलेल्या बोथे यांनी चक्क पोस्टाद्वारे आलेली नोटीस देखील स्वीकारण्याचं सौजन्य दाखवलं नाही. शिवाय त्यांच्या वैयक्तिक फोन नंबरवर संपर्क केला असता मी आजारी असल्याचं त्यांनी कळवलं. यावरून हे स्पष्ट आहे की प्रकाश बोथे हे चोर आणि वरुण शिरजोर या उक्तीप्रमाणे वागणारे मुजोर व्यक्तिमत्व आहे. प्रकाश बोथे यांच्या या कृतीमुळे अखेर चौकशी समितीने त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस आपल्या अहवालात केली आहे. खरे तर सुमारे 8 महिन्यांपूर्वी हा अहवाल आरोग्य उपसंचालक अकोला यांना पाठवण्यात आलेला आहे. परंतु आरोग्य उपसंचालक अकोला डॉक्टर कमलेश भंडारी यांनी हा अहवाल धुळखात ठेवला आहे. अत्यंत बेजबाबदारपणे भ्रष्टाचार करणारा, शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावणारा आणि शिक्षण पात्रता नसतानाही पदावर असणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात तात्काळ कारवाई होणं गरजेचं आहे. परंतु डॉक्टर भंडारी यांना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्व भानगडी राजकीय आणि शासकीय नेत्यांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती असून हे नेमक्या कशासाठी टाळाटाळ करत आहे हे अद्यापही कोणाच्या लक्षात आलेलं नाही. उपसंचालक अकोला डॉक्टर भंडारी यांनी कारवाई न करण्याचं कारण नेमकं काय हे खरे तर जनतेला कळणं गरजेचं आहे. या संदर्भात सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनच्या वतीनं डॉक्टर भंडारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून डॉक्टर भंडारी उपसंचालक अकोला हे माहिती देण्यापासून आणि पत्रकारांच्या प्रश्नांपासून अक्षरशः पळ काढताना दिसून येत आहेत. प्रकाश बोथे यांच्यावर फौजदारी कारवाई केली तर आरोग्य विभागावर नेमके कसे कोणते आकाश येऊन कोसळणार आहे हा न कळण्यापलीकडे गेलेला विषय आहे. कदाचित बोथे हे आपल्याच अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल तर करत नाही ना, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. बोथे हे जर अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करत असतील तर त्यामध्ये कोणाकोणाचे पितळ उघडे पडणार हाही मोठा प्रश्न आहे. त्यामुळे डॉक्टर भंडारी यांना आमचे आवाहन आहे की तुम्ही तात्काळ अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अन्यथा तुमचा ढिसाळपणा आणि तुमचा निष्क्रियपणा सिद्ध होईल. दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज भ्रष्टाचार करणाऱ्या आणि भ्रष्टाचारांना वाचवणाऱ्या कोणाही अधिकाऱ्याची गय करत नाही. जोपर्यंत प्रकाश नामदेव बोथे हल्ली मुक्काम गोरक्षण रोड परिसर अकोला सारख्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला गजाआड केलं जात नाही तोपर्यंत या विषयाचा पाठपुरावा करीतच राहणार. प्रकाश बोथे यांच्यासारखे जिल्हा सामान्य रुग्णालयातील किती शैक्षणिक पात्रता नसून आणि दिव्यांग अस्थिव्यंग बोगस प्रमाणपत्रावर कार्यरत आहे ती पोलखोल पुढील सत्रात. अजून बरेच काही पुढील भागात. सिटी न्यूज बुलढाणा.